मित्रांनो, कधी विचार केलाय का एफडी मध्ये एवढं व्याज कमी का मिळतं? किंवा आपण पीपीएफ मध्ये पोस्टाच्या स्कीम्स मध्ये इन्व्हेस्ट करतो, तिथे आपल्याला रिटर्न्स खूप कमी मिळतात. याचं उत्तर एकच आहे, कारण तिथे रिस्क नाहीये. आणि जिथे रिस्क नाही तिथे ग्रोथही नाही. पण आता आपण याची दुसरी बाजू बघू. तुम्ही जेव्हा एफडी करता तेव्हा तुमचे पैसे बँक वापरते लेंडिंगसाठी. याला म्हणतात फ्रॅक्शनल बँकिंग. म्हणजे काय? तुम्ही बँकेत 100 रुपये ठेवले आणि बँक त्या 100 रुपयावरून कायदेशीररित्या पुढे 1000 रुपयापर्यंत लोन देऊ शकतं. आता बघा, तुम्हाला एफडीवर मिळतात 6-7% व्याज, पण बँक त्याच पैशावर 9 ते 10% व्याजाने लोन देऊन मोठा नफा कमावते. थिंक अबाउट इट. तुमचे 100 रुपये बँकेसाठी 1000 रुपये झाले आणि त्यावर बँक कमवते 9%. कमाई कोणाची झाली? बँकेची की तुमची? पण बँक हे करू शकते कारण आपण रिस्क घेत. आपण सेफ्टीच्या इतकं प्रेमात पडलोय आणि म्हणूनच आपण आर्थिकदृष्ट्या मागे राहतो. बँका आणि गव्हर्नमेंट आपल्या पैशाचा वापर करतात, रिस्क ते घेतात आणि प्रॉफिट्स ते कमवतात. मग जर तुम्हाला अशी ग्रोथ हवी असेल, तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स हवे असतील, तर रिस्क ही घ्यावीच लागेल, पण शिकून, समजून आणि योग्य मार्गदर्शनाखाली. लक्षात ठेवा, सेफ गुंतवणूक सुरक्षित ठेवते, पण स्मार्ट गुंतवणूक श्रीमंत बनवते. जर हे विचार पटले असतील तर नक्की कमेंटमध्ये आय ॲग्री असं लिहून पाठवा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, ज्यांना अजूनही एफडी प्रिय आहे. आणि अशाच गोष्टींसाठी मला फॉलो करा. मी आहे अनुज मुरकुटे, एमपी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. धन्यवाद.